सीम दाभोलीला खानोलीच्या हद्दीत पायवाटेवर त्याने राहण्यासाठी एक खोपट बांधले. त्यातच 4-2 कप बशा, 2 फुटक्या बरण्या ठेवून चहाचे दुकान थाटले. पण तसल्या त्या दुकानाचे काय साधले? दुकानदार असे नामकरण होण्यापलीकडे काही मिळाले नाही. निर्वाहाची पंचायत पडली. आमच्याशी त्या कुटुंबाचा घरोबा कसा झाला कोण जाणे. काकी गेल्यानंतर तो फारच वाढला. ती तिघेजण आमचे कुटुंबीय झाले. दुकानदारांना थोडेसे छूम अंतर येत असे. ते तांदळात प्रश्न बघून भविष्य सांगत असत. त्यातून काही थोडी प्राप्ती होत असे. तथापि आर्थिक परिस्थिती फारच जिकिरीची होती. नाना त्यांना अडीअडचणीला बोलावून बारीक सारीक कामं सांगत असत. केव्हा केव्हा नारळ तांदूळ देऊन मदत करत. सणासुदीला ती सर्वजण आमच्याकडे जेवायला असत. दुकानदार फार उमदे आणि प्रेमळ गृहस्थ होते. अक्का भाविणीबरोबर सोयरीक झाल्यानंतर त्यांनी वाडीची वार्ता कायमची सोडली. आपले पूर्वायुष्य पार विसरले आणि अक्काबरोबर दरिद्री संसारात सर्व सुख मानून राहिले. आमच्याकडे खाऊसाठी पुष्कळ आलेभाऊ कोलेभाऊ अनाहूत येत असत. ढेकर देऊन पाणंदीत गेले की ते नानांची कुशेष्टा करायला सुरुवात करत. मुनसब वापडू धाडता आणि हो नाना इकडे उडवता अशा प्रकारचे त्यांचे उद्गार मी अनेक वेळा ऐकले होते. नाना अशा या ढोंगी माणसांना आवर्जून जवळ करत याची मला मनस्वी चीड येत असे. दुकानदार मात्र या गोष्टीला अपवाद होते. ते नानांचे खरे मित्र, नवे जीवाभावाचे आप्तच होते. त्यांच्या एवढा सज्जन गृहस्थ नानांच्या प्रभावळीत दुसरा नव्हता. आमच्या खानोलीत गावकऱ्यांचा विषय निघाला की भाविणींचा संबंध आलाच. भाविण नसलेला गावकर म्हणजे सर्वांना जरा कसे तरीच वाटे. त्यातही जर बायको नसेल तर भाविणी असलीच पाहिजे. अर्थात एखाद्याला ती नसली तरी कुठल्या तरी भाविणीशी त्याचे नाते जोडल्याशिवाय लोकांना चैन पडत नसे. अक्का भाविण काकीची मैत्रीण होती. काकी गेल्यावर आम्हा पोरांना तिने स्वतःच्या मुलांपेक्षाही ममतेने जवळ केले. तिचे आमच्याकडे सारखे येणे होत असे. केव्हा केव्हा गरजेला ती आमच्याकडून घरून नारळ तांदूळ अशा वस्तू नेई. तिचे यजमान दुकानदारही आमच्याकडे येत असत. आम्हाला यात काही वावगं वाटलं नाही. तथापि मी एक दिवस ऐकले, ता अकला भाविण मा त्या गजानायकाची भाविण या लोकपवादामुळे माझे मन थोडेसे चलबिचल झाले. पण नानांच्या किंवा अक्काच्या वागण्यात तशी शंका घेण्यास जागा नव्हती. अक्काला स्वतःचा मुलगा व प्रेमात पडून निवडलेला प्रेमळ पती असताना आड वाटेला जाण्याचे कारणच काय? आमच्याकडच्या भाविणींची ती रीतच नव्हती. आमचेच कुटुंबीय ताता नानांचे चुलत बंधू आबा व दादा या दोघांच्या मात्र भाविणी होत्या. मी लहान असतानाच आबा गेले. ते गेल्यानंतर त्यांची देवळाकडे भाविण होती याचा शोध लागला. दादांना परमेश्वराने 2 दुर्मिळ गोष्टी दिल्या होत्या.